नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर्य कन्नौर, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नागपूर। विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल। या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर त्यामध्ये आपण आज हवामान, मागच्या तासाला आपण बघितलं होतं हवामान, तर आपल्याला आत्ता बघायचं आहे हवामान बदलाच्या बाबी व परिणाम। तर हवामान बदल झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणकोणते परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याच्यातलं पहिलं आहे पुरांची वारंवारता आणि तीव्रतेत वाढ। आकस्मिक पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झाली आहे। हे बहुधा एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा मुंबई 2005, केदारनाथ 2013 आवर्तासारखे बदललेल्या हवेच्या परिस्थितीमुळे होते। चेन्नई 2015 शहरे आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये अचानक येणाऱ्या पुरांच्या संख्येत अधिक वाढल्याने लक्षात येते। त्याचबरोबर व्हेनिस शहरासारखे किनारी भागात सुद्धा पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही कालावधीत पुराच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली आहे। तर उदाहरणार्थ 2005 साली मुंबई पर्जन्यामुळे आलेला पूर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेले ढगफुटी, भूस्खलन व पूर, जगाच्या विविध भागात पुरांच्या वारंवारतेत वाढ झालेली आहे। त्याच्यातलं दुसरं आहे आता हवामान बदलाचे परिणाम। त्याच्यातलं दुसरं दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारतेत होणारी वाढ। तापमानाच्या वाढीमुळे इसवी सन 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे। जागतिक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढून सागरी भागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रिय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे। त्यामुळे वातावरणात बाष्प निर्माण होते। यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मिती होते व तीव्रतेत वाढ होते। त्यातून चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होत असतात। जे दुष्काळांना जे आपल्याला सामोरं जावं लागत असतं तर ते याच कारणांमुळे। त्याच्यातलं तिसरं आहे पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पादनात बदल होणे। वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साईडमुळे हवामान, कृषी, वायू व मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे। वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे। तसेच त्याचा परिणाम पर्जन्यावरही होतो व पर्जन्यमानाचा परिणाम हा पीक वाढीवर होत असतो। त्याच्यातलं चौथं आहे वर्षावने आणि हवामान बदल। वर्षावने आणि हवामान बदल, जर याचा जर विचार केला आपण तर वर्षावने आणि हवामानात काय बदल होतो नेमकं? वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात। रुंद पर्णी व वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गिकरित्या हवा शीतल राखली जाते। परंतु मोठ्या प्रमाणात या वनांची तोड किंवा वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते। तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड ताण निर्माण होतो। मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या निर्विनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतिबंध व पर्जन्याच्या प्रमाणात झालेला बदल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्षावने पृथ्वीचं सिंगार म्हणजेच काय आहे की जे आपण वर्षावन म्हणतो, जे वनांमुळे काय अडवले जात असते, वारे अडवले जातात आणि वारे अडवल्यानंतर आपल्याला जे शुद्ध हवा मिळते ते वनांमुळे मिळते। तर त्यामुळे काय का दिवसेंदिवस वन ही तोडले जाऊ लागले आहे। त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण
जास्त प्रमाणात वाढते, कारण झाडं असली त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतात. पण त्या ठिकाणी झाडांचे वनीकरण हे कमी होत आहे, त्या ठिकाणी निर्वनीकरण होत आहे. तर आता आपल्याला हे होते हवामान बदलाचे परिणाम. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे हवामान बदलाची कारणे. तर हवामान बदलाची कारणे, त्याच्यातलं पहिलं कारण आहे सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही सतत सारखी नसते. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कमी असल्यास सौरताप कमी मिळतो, यामुळे पृथ्वी थंड होऊ शकते. सौर ऊर्जा ही तापमानावर परिणाम करीत असते, त्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष हवामानावरही होत असतो. दुसरं आहे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर, मिलनकोव्हिच थेरी. यानुसार पृथ्वीपासूनचे अंतर कमी होते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात वाढ होणे, तर सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर वाढणे तेव्हा पृथ्वीचे तापमान कमी होते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून दूर जाते तेव्हा पृथ्वीवर हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते. तिसरं आहे त्याच्यातलं ज्वालामुखीय उद्रेक. ज्वालामुखीच्या उद्रेकातून वातावरणात अनेक वायू बाहेर पडत असतात. त्यात सल्फर डायऑक्साईड ही असतो. हे वायू बरेच काळापर्यंत वातावरणात टिकून राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा हे वायू वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लांबपर्यंत पसरतात. बऱ्याच वेळा या वाऱ्यांमुळे पृथ्वीवर सौरताप कमी पोहोचतो. मागील दोन शतकात तसेच सन 1982 एल्सिऑन, सन 1991 पिटाबू मध्ये झालेल्या मोठ्या ज्वालामुखीय उद्रेकामुळे सर्वात कमी तापमानाच्या वर्षाच्या नोंदी झालेल्या आहेत. तसेच काही वर्षासाठी काही प्रमाणात तापमान घटल्याच्याही नोंदी आहेत. त्याच्यातलं चौथं आहे गोल्डीलॉक विभाग. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी सूर्यमालिकेतील जीवसृष्टी व वास्तव्यास योग्य अशी टप्प्यात आहे. पूर्वी पृथ्वीवरील तापमान अतिशय थंड होते, तेव्हा पृथ्वी या टप्प्यात नव्हती. परंतु हा पट्टा कालानुरूप सूर्यापासून दूर सरकत असल्याने पृथ्वी या पट्ट्यात आलेली आहे. या पट्ट्यात आल्यावर पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती झालेली आहे. अशा पट्ट्याला शास्त्रज्ञ गोल्डीलॉक विभाग असे म्हणतात. गोल्डीलॉक विभाग हा सूर्यापासून दूर सरकत आहे. या पट्ट्यात होणाऱ्या अशा बदलांमुळे पृथ्वीचे हवामान थंड किंवा उबदार होते. हवामान बदलाचे मानवनिर्मित कारणे. जैविक इंधनाच्या ज्वलनातून मुख्यतः कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होणे. मोठ्या प्रमाणातील निर्वनीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्याच्यात हिमयुगाचे 2 कालखंड दिले, हिमानी कालखंड आणि आंतरहिमानी कालखंड. पहिला हिमानी कालखंड, जेव्हा हिमनद्यांचा विस्तार होतो तेव्हा अतिशय थंड हवामान असते, त्यास हिमानी कालखंड असे म्हणतात. त्याच्या विरुद्ध हे दुसरं आंतरहिमानी कालखंड. हिमानी कालखंडात जेव्हा तापमान वाढते व हिमनद्यांची पिछेहाट होते, अशा कालखंडास आंतरहिमानी कालखंड असे म्हणतात. राहिलं पुढच्या तासाला बघू.